हॅलो एव्हरीवन आणि अजून एका मिनी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. ऑफिस झालं आणि मग आम्ही निघालो रूमवर जायला, पण बस काय भेटली नाही. मग बसची वाट बघत बघत थांबलो. तेवढ्यात एकदम सुंदर असा पक्ष्यांचा थवा दिसला आणि शेवटी बस भेटलीच नाही आम्हाला. मग आम्ही निघालो ऑटोने, कारण की गॅस पण भरायला जायचं होतं आम्हाला. गॅस संपलेला होता. रस्त्यात असं महादेवाचं दर्शन झालं छानसं आणि खूप भूक लागली होती आज. प्लस स्वयंपाक करायला उशीर होणार होता कारण की गॅस नव्हता. मग पटापट गरमागरम वडापाव खाल्ला. तळणं चालूच होतं त्या काकांचं वडापाव. मग आम्ही पटापट असं गरमागरम वडापाव खाल्ला आणि रूमकडे जायला निघालो. गॅस वगैरे घेतला, वरती जाऊन फ्रेश झालो आणि गॅस भरायला गेलो. तिथे काकांकडनं गॅस भरून घेतला. रूमवर आले तर हे असे आंबे आणलेले होते काजलनी. ती गावाला गेली होती. कोकणातले स्पेशल रत्नागिरी हापूस होते हे, आणि ती काजू पण होते. ते सगळं सामान असं बघितलं. आंबा कधी खाईल असं झालं होतं, पण आधी जेवायला बनवायचं होतं. मग कांदा, टोमॅटो, बटाटा आणि थोडासा लसूण घेतला चिरून वगैरे, प्लस तांदूळ वगैरे घेतले. तेल असं छानसं तापू द्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये मग मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, लसूण, कांदा वगैरे तळून घ्यायचा चांगला. कांदा तळून झाला की त्यामध्ये टाकायचं टोमॅटो, बटाटा, हे सगळं टाकून असं छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, मसाले आपल्या आवडीनुसार टाकायचे आणि तांदूळ टाकून, पाणी टाकून कुकरचं झाकण लावून ठेवायचं. अशा प्रकारे आपली खिचडी होईल तयार छानशी. आणि खिचडी 2 ते 3 शिट्ट्या, 2 नाही 3 शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या, म्हणजे कसं व्यवस्थित छान भात वगैरे शिजतो. आणि झालं. मग जेवण वगैरे केलं. थोड्या वेळ शतपावली केली. मग बाहेर येऊन भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. शुभरात्री.